शिवसेना भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख व भिवंडी पूर्व माजी आमदार सम्मानित श्री रुपेश जी म्हात्रे का जन्मदिन उनके चहीतों द्वारा दर्जनों केक काटकर जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों दिग्गज मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक तथा शिवसैनिकों ने उपस्थित होकर सम्मानित श्री रुपेश जी म्हात्रे को जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। जयश्री तरे या दादांना औक्षण करत आहेत। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर दादा, हॅपी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए, बार बार दिल ये हमारी है। अरे टू यू दादा, हैप्पी बर्थडे टू यू। ठीक आहे, तुम्ही सवय जोरात आवाज होता। आपल्या सर्वांच्या शुभेच्छा। शिवसेना संपर्क प्रमुखचा आस्वाद घ्यायचा आहे आणि तदनंतरच आशीर्वाद स्टेजवर चढू का प्लीज, स्टेजवर येऊ का प्लीज। आपणा सर्वांच्या पाठीशी असतो ते आदरणीय तसेच पदाधिकारी जयश्री तरे, शिवसेना संपर्क प्रमुख सन्माननीय। त्यानंतर बाकीयांना विनंती आपण स्टेजवर या। भारतातच शाबूचे उद्योगपती शिवाजी सेठ अधिकारी साहेब या माय माऊलींच्या ऋणामध्ये मला राहायचं आहे आणि या सर्व माय माऊली भगिनी सन्माननीय प्रमुख आपणा सर्वांचे लाडके दादा रुपेश दादा म्हात्रे आणि नक्कीच या शुभेच्छांना सहर्ष हार्दिक स्वागत सुस्वागत। या ठिकाणी जेवण करायचं आहे। पालघर शिव दादांच्या यथेचे आनंद घ्यायचा आहे। स्वागत करीत आहे, वेलकम, सुस्वागत। सुस्वागतम सुस्वागत। शिवसेना उपतालुका प्रमुख माननीय श्रीमान श्री स्वागत। भिवंडी शहर महानगरपालिकेचे सन्माननीय माजी नगरसेवक, भिवंडी शहर महानगरपालिकेचे सन्माननीय हार्दिक स्वागत। नक्कीच अध्यक्ष प्रमुख हार्दिक स्वागत सुस्वागत। प्रसिद्ध गायक, प्रसिद्ध उत नाईक आपलं सुद्धा या सोडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर दादा, हॅपी बर्थडे टू यू। शुभेच्छा विनंती आहे की आपण दादांसाठी बघा, शुभेच्छा दिल्यानंतर आपण थेट जेवण करण्यासाठी कोणी जाऊ नये। सर्वांना कळकळीची व नम्रतेची विनंती। नक्कीच दादा माझे जिल्हा अध्यक्ष, त्याचे दोन्ही सुपुत्र आपला चौधरी खाऊ वाटप केला दरवर्षीप्रमाणे। सरपंच दापोडे आणि त्यांचा मित्र परिवार मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागत। शहर महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक आदरणीय बाराजी चौधरी साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागत। आपल्या सर्वांच्या वतीनं दादांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा। सब जन कहते हैं पटेल रमेशजी दिवेकर, दिनेशजी पाटील, दिलीपजी धुळे साहेब यांच्या वतीनं दादांना वाढदिवसाच्या लक्ष आदरणीय संपर्क प्रमुख भिवंडी पूर्वचे माझे आमदार लक्ष शुभेच्छा। संपूर्ण पाटील परिवार सावध यांच्या वतीने दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आदरणीय सचिनजी पाटील परिवाराचं कौतुक करे, अभिनंदन करे। दादाच्या वाढदिवसानिमित्ताने अतिशय सुंदर कार्यक्रम होता। शुभेच्छा दिल्या, धन्यवाद। अनेक परिवार कोणाला आमचे आदरणीय आमदारच आहेत आणि आजचा दिवस म्हणजे आमच्या भिवंडी वासियांचा आनंदाचा दिवस आहे, कारण रुपेश भाऊंचा आजचा वाढदिवस आहे। आज तुम्ही बघितलं असेल जनसमुदाय की ज्या वेळेला रुपेश भाऊंचा वाढदिवस आहे त्यावेळेला सर्व कामं बाजूला ठेवून सगळे आपले नागरिक, हितचिंतक सर्व भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। आजच्या या पवित्र दिवशी रुपेश भाऊंचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने ही सगळी मंडळी इथे आलेली आहे। तुम्ही जर बघत असाल, महिला वर्ग असतील, युवा वर्ग असतील, किंवा माझे शिवसैनिक असतील, भिवंडीचे नागरिक असतील, सर्व तिथे लाट पसरलेली आहे। आणि त्याचं खास कारण म्हणजे असं आहे की रुपेश भाऊ ही अशी एक व्यक्ती आहे की आजपर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये आपला आमदार म्हणून रुपेश भाऊला गणला जातो आणि प्रत्येकाच्या हाकेला जाणारी ही व्यक्ती आहे। आणि यांच्या आज वाढदिवसानिमित्ताने जनसमुदाय जमलेला आहे। मी माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने
तर तमाम भिवंडीवासियांच्या वतीने रुपेशजी भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतोय। आदरणीय ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख माननीय रुपेशजी म्हात्रे साहेब यांचा वाढदिवस सकाळी 10 वाजल्यापासून कार्यक्रमांना सुरुवात झाली होती। अनेक ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप, त्याच पद्धतीने आदिवासी क्षेत्रातील माता भगिनींना साडी वाटप, इतर साहित्य, अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये होत आहेत। आज आपण पाहतो की दादा गेल्या 15 वर्षापूर्वी म्हणजे 10-15 वर्षापूर्वी आमदार झाले आणि मागच्या 5 वर्षामध्ये ते आमदार जरी नव्हते तरी कोणाच्याही शब्दामध्ये त्यांना माझे आमदार हा शब्द येत नव्हता, तर त्यांना कधीही लोक हाक मारताना आदरणीय आमदार साहेब म्हणूनच हाक मारली जाते। याचा अर्थ असा की गेले 10 वर्ष आमदार असून ते आमदार असताना जेवढ्या गोरगरीब जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाले त्यांचा रेकॉर्ड आहे की एका दिवसाला 50-50 लग्न, अगदी 50-50 लग्नांना भेट देणं, असा दुसरा महाराष्ट्रात सोडा संपूर्ण भारतभरामध्ये दुसरा कोणताही आमदार नाही की एका दिवसामध्ये 2 दिवस असतात, हळद आणि लग्नाचे 2 दिवस असतात, 2 दिवसामध्ये 50 ठिकाणी भेट देणारा आमदार असतानाचा एकमेव माणूस म्हणजे आमचे आदरणीय आमदार रुपेशजी म्हात्रे साहेब। आणि आज आपण पाहतो भिवंडी तालुक्यामध्ये त्यांच्या मतदार क्षेत्रामध्ये फक्त 2-4च गाव येतात, 4 ते 5 गाव येतात, मात्र संपूर्ण तालुक्यामध्ये 208 गावांमध्ये प्रत्येक गावामध्ये कार्यक्रमाला बोलवलं आणि रुपेश म्हात्रे साहेब पोहोचले नाही असा त्यांचा इतिहास नाही। म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला पोहोचणारच असा एक त्यांनी तो इतिहास निर्माण केला, विश्वास निर्माण केला, ही खूप मोठी गोष्ट आहे। खऱ्या अर्थानं जनता त्यांच्याकडे एक खासदार म्हणूनच पाहत होती, मात्र ही सीट राष्ट्रवादीच्या गोटात गेली आणि आदरणीय रुपेशजी म्हात्रे साहेब हे खासदार होण्यापासून राहिले। आदरणीय बालामामा खासदार झाले, त्याचा आनंद आम्हाला आहे, पण निश्चितच ही सीट जर शिवसेनेला भेटली असती तर रुपेश म्हात्रे साहेब देखील खासदार झाले असते। त्याच पद्धतीने येणाऱ्या विधानसभेमध्ये 1001% आमदार होतील याचा सर्व जनतेच्या मनामध्ये विश्वास आहे आणि म्हणून आदरणीय रुपेश म्हात्रे साहेबांना आजच्या दिवशी मी शुभेच्छा देतो। येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये 1001% आमदार होतील अशा शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री राम। का जो जन्मदिन है उनको बहुत बहुत हम अपनी हमारी तरफ से और हमारी पूरी टीम की तरफ से और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से उनको बहुत बहुत मुबारकबाद। और दादा के बारे में हम ये कहना चाहते हैं कि मुझे लगता है कि आप माजी नहीं बोलना चाहिए, इंशाल्लाह 2 महीने के बाद वो आमदार रहेंगे और उनका जो 10 साल का कार्यकाल रहा है वो बहुत ही अच्छा रहा है। उन्होंने अच्छे शहर के अंदर काम किया और कभी भी उनके अंदर एक हिंदू मुस्लिम की कोई भेदभाव नहीं था, हमेशा और सब मुस्लिम हिंदू हो जाए सबके सुख दुख में वो काम आते थे और उन्होंने लगा नहीं। और ये 5 साल ऐसा बीत गया कि 5 साल कैसे बीत गया मालूम नहीं पड़ा, लेकिन अभी आपको मालूम है कि 2 साल के बाद हमारा विधानसभा का चुनाव है। मैं तो पूरे पूर्व के लोगों से और पूरी भिवंडी के लोगों से कहूंगी कि रुपेश दादा साहब की मदद करें और ऐसे लोगों ऐसे आमदार को फिर से चुन कर लाए, क्योंकि अगर वो तीसरी बार रहते तो जाहिर सी बात मंत्री बनते, हमारे शहर का विकास होता है। तो आप देख लो कि रोड, रास्ते और शहर के बारे में क्या बोलूं कि ऐसा कुछ भी विकास हुआ नहीं। ये 5 साल भी आपने देखा होगा कि कुछ नहीं हुआ। हम अपने खास तौर से पूरब के लोगों से अपील करते हैं कि आने वाले 2 महीने के बाद रुपेश दादा को फिर से आमदार चुने और अपने शहर का विकास के लिए जो है तरक्की के लिए मैं समझता हूँ कि रुपेश दादा से अच्छा कोई कैंडिडेट नहीं रहेगा। खरं तर आज जो अभिष्ट चिंतनाचा सोहळा माझ्या सर्व सहकार्यांनी या ठिकाणी आयोजित केला, त्या सर्वांचं मी मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करेन, आभार मानणार नाही, कारण आभार मानून ऋणातून मुक्त होता येतं, परंतु मला ऋणातून मुक्त व्हायचं नाही। तर वाढदिवस म्हटला की गेल्या 8 ते 10 दिवसापासून दरवर्षीच वाढदिवसाच्या 8 ते 10 दिवसापासून अनेक समाज उपयोगी कार्यक्रमाला त्या ठिकाणी सुरुवात होते। अनेक माझे जे सहकारी आहेत, अनेक पदाधिकारी आहेत, अनेक कार्यकर्ते जे आहेत ते आपापल्या परीने
सामाजिक कार्यातून समाजाला उपयोगी पडेल अशा प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करत असतात आणि 8 दिवसापासून एकंदरीत एक प्रकारचा उत्सव अगदी कार्यकर्त्याच्या मनामध्ये असतो आणि तशा पद्धतीने सर्व ठिकाणी कटआउटच्या माध्यमातून फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्विटर जे जे सोशल मीडियाचे माध्यमं आहेत त्या सर्व माध्यमांच्या माध्यमातून अगदी सर्वच जण आपापल्या परीने शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करतात. परंतु सर्वात आनंदाची गोष्ट ही आहे की मनोरंजनाचा कार्यक्रम न ठेवता अगदी समाजाला उपयोगात पडेल अशा प्रकारचे कार्यक्रम राबवून एक चांगल्या प्रकारचा आदर्श निर्माण करण्याचं काम आमचे सर्व पदाधिकारी करत असतात. खरं तर अनेक कार्यक्रम कालपासून देखील झाले, आज देखील झाले, उद्या देखील या ठिकाणी जॉब फेअर आहे, रोजगार मेळावा आहे. खरं तर आमच्या सहकारी रवी आणि मनोहर यांनी मगापासून अनेक वेळा उल्लेख केला की जे जे कार्यक्रम झाले त्या सर्व कार्यक्रमाचा उल्लेख या ठिकाणी झाला, ते कार्यक्रम राबवणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा उल्लेख झाला. परंतु खऱ्या अर्थाने हे कार्यक्रम राबवणारे जरी नावं त्यांची असतील परंतु त्यांच्या मागे असलेली खऱ्या अर्थाने जी टीम आहे त्या टीममुळेच ते कार्यक्रम राबवू शकतात आणि त्यांच्यामुळे आमचे सर्व पदाधिकारी निश्चितपणे त्या ठिकाणी चांगलं काम करू शकतात. तेव्हा मी त्या सर्व पडद्यामागे असणारे आमचे जे पदाधिकारी आहेत, पडद्यामागे काम करणारे जे खऱ्या अर्थाने ज्यांना त्याचं श्रेय मिळालं पाहिजे त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि मला आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे खरं तर काम करण्याची ऊर्जा मिळते. आपल्या शुभेच्छांमुळे निश्चितपणे समाज उपयोगी कामं करण्याचा बल मिळतो आणि जे काही राजकीय क्षेत्र आहे त्यामध्ये देखील आपला सर्वांचा जो काही सहकार्य, स्नेह, प्रेम आणि आशीर्वाद या सर्वांमुळे राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये मी चांगली कामगिरी करू शकलो आणि त्यामुळे मी तुम्हा सर्वांचे खरं तर या ठिकाणी आभार व्यक्त करून ऋणातून मुक्त होण्याचा काम करणार नाही तर सदैव आपल्या ऋणात राहून आपल्या सेवेसाठी तत्पर राहील एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संजयजी काबूकरजी आणि समीरजी हादरे तसेच आता हा कार्यक्रम टीव्हीवर सुद्धा आपण लाईव्ह स्वरूपाचा पाहिला. दादा